उद्धव ठाकरे यांचे खासदार नाशिक, परभणी आणि धाराशिवमध्ये निवडून आले आणि त्यांनी रॅलीत पाकिस्तानचे झेंडे फडकवले होते। तर उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व पायदळी उडवलं। बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की ज्या दिवशी मला काँग्रेससोबत जावं लागेल त्या दिवशी मला दुकान बंद करावं लागेल। पण उद्धव ठाकरे यांनी सगळे विचार सोडले, भगव्याचा विचार सोडला। म्हणून मी म्हटलं की उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले, आता ते अध्यक्षही होतील अशी गंभीर टीका महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज अमरावतीत पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। मी कालच सांगितलं आहे की उद्धव ठाकरेंचे खासदार नाशिकमध्ये निवडून आले आणि परभणीत निवडून आले आणि धाराशिवमध्ये आले, तेव्हा त्या खासदारांनी त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे ध्वज फडकवले आणि उद्धव ठाकरेजींनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींचं हिंदुत्व त्या ठिकाणी पायदळीत उडवलं। कारण बाळासाहेब ठाकरेजींनी असं म्हटलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेससोबत जावं लागेल त्या दिवशी माझं दुकान बंद करेल शिवसेनेचं। पण उद्धव ठाकरेंनी स्वतः बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले। मताच्या लागून चालण्याकरता उद्धव ठाकरेजींनी सारे धर्म सोडले, हिंदुत्वाचा विचार सोडला, भगवा ध्वजाचा विचार सोडला आणि त्या ठिकाणी लागून चालन पत्करलं। आणि म्हणून मी असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले आहेत, एखाद्या वेळी ते अध्यक्ष होतील, पुढच्या काळात एखाद्या वेळी ते अध्यक्ष होतील, आता मेंबर आहे, आता अध्यक्ष होतील। आणि राहिला प्रश्न संजय राऊताचा, तर संजय राऊताचं मला काय ऐकू येत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना ऐकणं सोडलेलं आहे। राज्यासह गावखेड्यातील वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।